नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 9 त्यातील समास 7व्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे विकल्प निरसन. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 9 समास 7 विकल्प निरसन. प्रत्येक वस्तूला 2-2 अंगे असतात हे आपण पाहिले. वस्तूचे बहिरंग दृश्य व स्थूल असते. वस्तूचे अंतरंग अदृश्य व सूक्ष्म असते. यापैकी अंतरंग म्हणजे सूक्ष्म अंग श्रेष्ठ असते. हे सांगून श्री समर्थांनी पुनर्जन्माचा प्रश्न हाती घेतला आहे. माणसाला पुन्हा जन्म येणे शक्य नाही असे म्हणणारे लोक जो वाद घालतात तो असा: माणूस म्हणजे देह व अंतःकरण होय. देह हा 5 भूतांचा गुतांडा असतो. तो मेला व दहन केला की ज्याचे सगळे नामशेष होते. म्हणूनच तो काही पुन्हा जन्म घेऊ शकत नाही. माणसाचे अंतःकरण जाणीवमय असते. वासना, कल्पना, भावना, कामना अशा अनेक वृत्ती त्यामध्ये आढळतात. माणूस शुद्धीवर असतो तोपर्यंत त्याची जाणीव सतेज असते. शुद्ध हरपली की त्याची जाणीव लोपते. जाणीव संपूर्ण लोपणे म्हणजेच मरण होय. माणूस मेल्यावर त्याच्या अंतःकरणाचे काय होते ते कोणासच सांगता येत नाही. हा वितंड वाद आहे असे ठरवून श्री समर्थ स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत पुन्हा जन्म घेणे काही चुकत नाही. आत्मज्ञाना वाचून मुक्ती नाही हा सिद्धांत अटळ आहे. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये असा मंत्र आहे: तमेव विदित्वा अतिमृत्युम एति नान्याः पंथाः विद्यते अयनाय. याचा अर्थ त्या आत्म्यास साक्षात जाणूनच माणूस मृत्यूच्या पलीकडे जातो. मृत्यूच्या पलीकडे जाण्यास आत्मज्ञाना वाचून दुसरा मार्ग नाही. म्हणून माणसाने आत्मज्ञान करून घ्यावे. ते झाले नाही तोपर्यंत पुनर्जन्म सुटत नाही. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 9 समास 7 विकल्प निरसन. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. आधी स्थूल आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक. जाणते पणाचा विवेक स्थूला करिता. आधी स्थूल की आधी सूक्ष्म असा प्रश्न आहे. आधी सूक्ष्म व नंतर स्थूल हेच त्याचे उत्तर आहे. आधी स्थूल पिंड असतो, मग त्यात अंतःकरण पंचक आढळते. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त व अहंकार असे 5 मिळून अंतःकरण पंचक होते. ज्ञानाचा विचार व व्यवहार स्थूल देहाच्या आधाराने चालतो. तैसेची ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही. स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले. त्याचप्रमाणे हे दृश्य व स्थूल ब्रह्मांड आहे. म्हणून मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे अशी जाणीव आहे. म्हणून पिंड ब्रह्मांडातील सर्व व्यवहार स्थूलाच्या आधाराने चालतात. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतःकरण. ऐसा श्रुती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. ते स्थूलच जर निर्माण झाले नसते तर जाणीवेला व अंतःकरणाला राहायला जागाच मिळाली नसती. श्रोत्यांनी हा प्रश्न काढला, त्याचे उत्तर ऐकावे. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे. जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार. रेशमाचे किडे आपल्या भोवती तंतूचे कोश करून त्यात स्वतःला कोंडून घेतात. दुसरे काही किडे आपल्या भोवती काट्यांचे कवच तयार करून त्यात राहतात. अशा रीतीने पृथ्वीवरील जीव आपल्या शक्तीप्रमाणे स्वतःसाठी लहान मोठी घरे निर्माण करतात. शंख, शिंपी, घुला, कवडे आदी त्यांचे घर घडे, किंवा आधी निर्माण किडे हे विचारावे. शंख, शिंपल्या व लहान मोठ्या कवड्या ही ज्यांची घरे आहेत ते किडे आधी का त्यांनी निर्माण केलेली घरे आधी याचा विचार करावा. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे. आधी प्राणी जन्मास येतो आणि मग तो आपले घर तयार करतो. हा तर आपला प्रत्यक्ष अनुभव आहे, त्याबद्दल अधिक सांगणे नको.
तैसे आधी सूक्ष्म जाण मग स्थूळ होते निर्माण येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा. त्याचप्रमाणे आधी सूक्ष्म निर्माण होते आणि त्यानंतर स्थूल निर्माण होते. या दृष्टांतावरून श्रोत्यांच्या प्रश्नाचे उत्तर ध्यानात येईल. तव श्रोता पुसे आणिक जी आठवले काही एक जन्ममृत्याचा विवेक मज निरोपावा. यानंतर जन्ममृत्यूचा प्रश्न पुढे येतो. जीवाला कोण जन्मास घालते? माणूस मेल्यावर पुन्हा जन्म कोणास येतो? त्याला कसे ओळखावे? पाप व पुण्य यांचे स्वरूप काय? मेल्यावर प्रत्येकाला जन्म आहेच काय? असे अनेक उपप्रश्न मूळ प्रश्नातून निर्माण होतात. त्यांचे वर्णन करीत असता लोक कसा वितंडवाद घालतात याचे दिग्दर्शन येथे आढळते. तेव्हा श्रोता म्हणाला की मला आणखी आठवण झाली. जन्म मृत्यूबद्दल मला माहिती सांगावी. जन्म व मृत्यू यांचा विचार कसा आहे ते समजून सांगावे. कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे. जीवाला कोण जन्मास घालतो? मेल्यानंतर कोण जन्म घेतो? कशा रीतीने व कोणत्या प्रकाराने याचा प्रत्यक्ष अनुभव येतो या प्रश्नांची उत्तरे सांगावी. ब्रह्मा जन्मास घालितो विष्णू प्रतिपाळ करितो रुद्र अवघे संहारितो ऐसे बोलती. सामान्य लोक म्हणतात की ब्रह्मदेव जन्मास घालतो, विष्णू सांभाळ करतो आणि रुद्र सगळ्यांचा संहार करतो. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे होणार नाही. पण हे व्यवहारातील बोलणे झाले. ते प्रत्यक्ष अनुभवाला कमी पडते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला गेल्यास ते खरे सिद्ध होत नाही. ब्रह्मास कोणे जन्मास घातले विष्णूस कोणे प्रतिपादिले रुद्रास कोणे संहारिले महाप्रलयी. असे विचारता येईल की ब्रह्मदेवाला कोणी जन्मास घातले, विष्णूला कोण सांभाळतो आणि महाप्रलयाच्या वेळीस रुद्राचा संहार कोण करतो. म्हणून हा सृष्टीभाव अवघा मायेचा स्वभाव करता म्हणून निर्गुण देव तरी तो निर्विकारी. या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही. म्हणून हे सगळे दृश्य विश्व खरे नाही. हा सगळा मायेचा पसारा आहे. बरे, निर्गुण देव विश्वाचा करता आहे असे म्हणावे तर ते बरोबर नाही, कारण तो विकार रहित आहे. म्हणावे माया जन्मास घाली तरी हे आपणची विस्तारली आणि विचारिता थारली हेही घडेना. देव निर्विकार म्हणून विकारमय विश्व तो निर्माण करीत नाही, तर मग माया विकारी म्हणून विकारमय विश्व ती जन्मास घालते असे म्हणावे. पण तेही बरोबर नाही, कारण विश्वरूपाने माया स्वतःच विस्तार पावली आहे आणि सूक्ष्म विचार करू लागले तर शेवटपर्यंत ती टिकत नाही. आता जन्मतो तो कोण कैसी त्याची ओळखण आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. म्हणून जन्मास येतो तो कोण असतो, त्याची ओळखण कशी करावी, संचिताचे लक्षण काय हे मला समजावून सांगावे. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप याही शब्दाचा आक्षेप कोण करता. पुण्याचे व पापाचे स्वरूप काय हे सगळे प्रश्न विचारणारा कोण आहे. हे काहीच नये अनुमाना म्हणती जन्म घेते वासना परी पाहता दिसेना ना धरिता नये. याबद्दल निश्चित असे काही ठरविता येत नाही. काही लोक म्हणतात की वासना जन्म घेते, पण पाहावी म्हटले तर ती दिसत नाही किंवा तिला धरता येत नाही. वासना कामना आणि कल्पना हेतु भावना मती नाना ऐशा अनंत वृत्ती जाणा अंतःकरण पंचकाचा. वासना कामना कल्पना हेतू भावना अनेक प्रकारचे तर्क अशा अंतःकरण पंचकाच्या अनंत वृत्ती आहेत. असो हे अवघे जाणीव यंत्र जाणीव म्हणजे स्मरण मात्र त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. हे सगळे जाणीव रूपी यंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे स्वतःचे केवळ स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मृतीला जन्माचे बंधन कसे लागले. देहो निर्माण पाचा भूतांचा वायो चाळकतयाचा जाणणे हा मनाचा मनोभाव. 5 भूतांपासून देह निर्माण झाला. वायूमुळे तो हालचाल करतो. जाणणे हा देहांत राहणाऱ्या मनाचा धर्म आहे. ऐसे हे सहजची घडले तत्वांचे गुंथाडे झाले कोणास कोणे जन्मविले कोण्या प्रकारे. 5 तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देह व मन आपोआप निर्माण झाले.
मग कोणाला आणि कोणी आणि कोणत्या रीतीने जन्मास घातले हा प्रश्नच व्यर्थ आहे. तरी हे पाहता दिसेना म्हणून जन्मची असेना उपजला प्राणी येना मागुता जन्मा. शिवाय कोण कोणास जन्मास घालतो हे काही प्रत्यक्ष दिसत नाही, म्हणून पुन्हा जन्मच नाही. जेथे जन्मास आलेल्या प्राण्याला मेल्यानंतर पुन्हा जन्म येत नाही. कोणासीच जन्म नाही तरी संत संगे केले काही ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. बरे, मेल्यानंतर कोणासच पुन्हा जन्म येत नाही असे म्हटले तर मग संतांच्या संगतीने काय साधते असा प्रश्न येतो. सगळ्या श्रोत्यांच्या मनात हेच प्रश्न डोकावतात. पूर्वी स्मरण ना विस्मरण मधेंची हे झाले स्मरण अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. जन्म येण्याच्या पूर्वी स्मरण नव्हते, तसे विस्मरणही नव्हते. जन्मास आल्यावर हे स्मरण उदय पावले. माणसाच्या अंतर्यामी जे अंतःकरण असते तेच जाणीवेचे प्रगट रूप आहे. सावध आहे तो स्मरण विकळ होता विस्मरण विस्मरण पडता मरण पावती प्राणी. माणसाला शुद्ध असते तोपर्यंत जाणीव असते. तो बेशुद्ध झाला की जाणीव लोपते. जाणीव संपूर्णपणे लोपली की तो मरण पावतो. स्मरण विस्मरण राहिले मग देहास मरण आले पुढे जन्मास घातले कोणास कोणे. जाणीव व नेणीव दोन्ही हरपली की माणसाच्या देहास मरण येते. मेल्यानंतर मग कोण कोणास जन्मास घालतो. म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना अवघी व्यर्थची कल्पना बळावली. म्हणून मेल्यानंतर जन्मच येत नाही, अर्थात मग कोणत्या यातनाही भोगाव्या लागत नाही. मेल्यानंतर पुन्हा जन्म येतो ही खोटी कल्पना उगीच बळावली आहे. म्हणून जन्मची नाही कोणासी श्रोतयांची आशंका ऐसी मरून गेले ते जन्मासी मागुते नये. यावरून श्रोत्यांचा अभिप्राय ध्यानात येईल तो असा की मेल्यानंतर कोणालाच पुन्हा जन्म येत नाही. मनुष्य एकदा मरून गेला की तो पुन्हा जन्म घेत नाही. वाळले काष्ट हिरवळेना पडिले फळते पुन्हा लागेना तैसे पडिले शरीर येना जन्मास मागुते. वाळलेल्या लाकडाला हिरवा कोंब फुटत नाही. फळ एकदा पडले की पुन्हा ते झाडाला लागत नाही. त्याचप्रमाणे शरीर एकदा पडले की ते पुन्हा ते जन्मास येत नाही. मडके अवचिते फुटले फुटले ते फुटोनीच गेले तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. समजा एखादे मडके एकाएकी फुटले, ते एकदा का फुटले की मग कायमचे फुटले. त्याचप्रमाणे देह एकदा का पडला की तो कायमचा पडला. म्हणून माणूस एकदा मेला की तो पुन्हा जन्मास येत नाही. येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान ऐसा बळावला अनुमान श्रोतयांसी. श्रोत्यांचे हे म्हणणे सारे ऐकून असे वाटते की ज्ञानी आणि अज्ञानी माणसांना ते निश्चितपणे समान मानतात. वक्ता म्हणे हो ऐका अवघे पाषांड करू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. यावर श्री समर्थ आक्षेपाचे उत्तर देतात. त्यांचा मुख्य मुद्दा असा की पुन्हा जन्म येतो की नाही हा अतींद्रिय विषय आहे. केवळ दृश्याच्या परीक्षणावरून तो निकालात निघणार नाही. ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही हे खरे, परंतु अज्ञानी माणसांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. वक्ता श्रोत्यांना सांगतो की त्यांनी उगीच भलते तर्क लढवू नयेत. माणसाने तर्क चालवावा, पण त्यास विवेकाचा पाया असावा. प्रयत्ने विण कार्य झाले जेविल्या विण पोट भरले ज्ञाने विण मुक्त झाले हे तो घडेना. प्रयत्नांवाचून कार्य सिद्धीस गेले, जेवल्यावाचून पोट भरले, आत्मज्ञानावाचून मुक्त झाला असे या जगात कधीही घडत नाही. स्वये आपण जेविला त्यास वाटे लोक घाला परंतु हे समजताला घडले पाहिजे. एक माणूस स्वतः जेवला, त्याला जर वाटले की सगळ्यांचे पोट भरले तर ते खरे नाही. जसे स्वतःचे पोट भरले तसे सर्वांचे खरोखर भरायला हवे. पोहणे शिकला तो तरेल पोहणे नेणे तो बुडेल येथेही अनुमान करील ऐसा कवणू. ज्याला पोहायला येते तो पाण्यामध्ये तरतो, ज्याला पोहायला येत नाही तो बुडतो. याबद्दल कोणालाही शंका येणे बरोबर नाही. जैसे जयास ज्ञान झाले ते ती तुकेच तरले ज्याचे बंधनची तुटले तोची मुक्त. त्याचप्रमाणे ज्यांना आत्मज्ञान झाले तेवढेच पुरुष संसार सागर तरले. ज्याचे बंधन तुटले तोच मुक्त होय. मोकळा म्हणे नाही बंधन आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन त्यांचे कैसे समाधान ते तुम्ही पहा.
जो बंधनापासून मोकळा असतो तो म्हणतो की जगात कसलेही बंधन नाही. हे त्याचे म्हणणे त्याच्यापुरते खरे आहे. पण जगामध्ये प्रत्यक्ष बंधनात अडकलेले लोक आहेत, त्यांचे समाधान अशा बोलण्याने होईल का, हे श्रोत्यांनीच ठरवावे. नेणे दुसऱ्याची तम ते मनुष्य परदुःख सीत, तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. ज्या माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना नसते तो माणूस दुसऱ्याचे दुःख विशेष नाही असे समजतो. त्याला परदुःख शीतळ म्हणतात. मोकळ्या असलेल्या माणसाला बंधनात दुःख भोगणाऱ्या माणसांचे दुःख कळत नाही ते असे. जयास आत्मज्ञान झाले तत्वे तत्व विवंचिले, खुणेसी पावताच बाणले समाधान. ज्याला आत्मज्ञान झाले, ज्याने सगळ्या तत्वांचे विवरण केले, अशा माणसाला स्वस्वरूपापर्यंत पोहोचल्याची खूण सापडते आणि संपूर्ण समाधान लाभते. ज्ञाने चुके जन्म मरण सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण मग कासयासी. आत्मज्ञानाने जन्ममरण तुटते हे अगदी खरे, परंतु सगळ्यांनाच जन्ममरण नाही हे म्हणणे अयोग्य आहे. असे जर असते तर वेद शास्त्रे आणि पुराणे यांना काही अर्थच उरला नसता. वेदशास्त्र विचार बोली महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी हे मानीतना. वेद आणि शास्त्रे यामधील वचने अत्यंत विचारांती लिहिलेली असतात. म्हणून वेद शास्त्रे, थोर अनुभव घेणारी संत मंडळी आणि जगातील सगळे लोक या सर्वांना वरील म्हणणे मान्य होणार नाही. अवघे होता अप्रमाण मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. सगळ्यांचे म्हणणे खोटे आणि माझेच म्हणणे तेवढे खरे असे धरून चालणे चूक आहे. म्हणून ज्याला आत्मज्ञान होते तोच मुक्त होतो, इतरांना जन्म येतो असा सिद्धांत आहे. अवघेच मुक्त पाहता नर हाही ज्ञानाचा उद्गार, ज्ञाने विणतो उद्धार होणार नाही. जो पुरुष मुक्त होतो त्यास वाटते की सगळेच मुक्त आहेत. ज्ञानी पुरुषाचे हे उद्गार आहेत. पण ज्ञानी पुरुषाला तसे वाटले तरी आत्मज्ञानापासून उद्धार होणार नाही हेही तितकेच खरे आहे. आत्मज्ञान कळो आले म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु ते वेढा लाविले सकळास येणे. ज्याला आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होते त्याला सारे दृश्य विश्व खोटे वाटते. त्याच्या दृष्टीने ते बरोबर आहे. पण ज्यांना आत्मज्ञान नाही अशा सामान्य लोकांना दृश्य खरे वाटते आणि त्यांच्या मनावर ते परिणाम करते. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने. याप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर दिले. ज्ञानी पुरुष आत्मज्ञानाने मुक्त होतो, अज्ञानी माणूस स्वतःच्या कल्पनेनेच बांधलेला असतो. विज्ञानासारिखे अज्ञान आणि मुक्तासारिखे बंधन, निश्चयासारिखा अनुमान मानूंची नये. विज्ञान आणि अज्ञान, मुक्त आणि बद्ध, स्वानुभव आणि तर्क यांना सारखे समजणे बरोबर नाही. विज्ञान म्हणजे वृत्तीशून्य अवस्था आणि अज्ञान म्हणजे निर्णतेपणाची वृत्तीशून्यता. अत्यंत निवृत्त व निर्वासन झालेला मुक्त आणि तमोगुणाने सुस्त झालेला बद्ध, स्वस्वरूपानुभवाने पुन्हा जन्म नाही हा निश्चय आणि पुन्हा जन्म नसावा हे तर्काने केलेले अनुमान वरवर सारखे वाटले तरी ते सारखे नसतात, एकाच योग्यतेचे नसतात. परमार्थामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंगाकडे दृष्टी द्यावी लागते. म्हणून समाधी आणि झोप बाहेरून सारखी दिसली तरी अंतरंगी दोन्ही अत्यंत भिन्न असतात. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही कळल्या वाचुनी. ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने हे दृश्य सारे मिथ्या असल्याने कोणी बद्ध नाही. जगात बंधन असे कोणालाच नाही. त्याचे म्हणणे त्याच्या भूमिकेवरून खरेच आहे. पण साऱ्या सामान्य माणसांना दृश्य घेरते व त्यांच्यावर आपला अंमल चालवते हेही तितकेच खरे आहे. या दोन भूमिका नीट समजून घेणे हाच या घोटाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. काहीच नाही आणि बाधी हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणीजे ना बुद्धी म्हणून बद्ध. परमात्म स्वरूपाकडून बघितले तर हे दृश्य विश्व झालेच नाही. जे झालेच नाही, ज्याला काही खरेपणा नाही, ते बाधते हेच केवढे नवल आहे ते पहा. दृश्य विश्व खरे वाटते, त्याचे खोटेपण आपल्या बुद्धीला निश्चितपणे कळत नाही, म्हणून त्याने बांधले जातो, आपण बद्ध होतो. भोळा भाव सिद्धी जाव हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा. भोळी म्हणजे निर्णतेपणाची श्रद्धा आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त करून देते असे म्हणतात. हा व्यवहार उधारीचा आहे. मोक्षाचा व्यवहार अगदी रोकडीचा आहे.
पण त्यासाठी आत्मानात्म विवेकाचा जाणतेपणा अवश्य असतो. लहान मुलासारखे सरळ भोळे मन असावे म्हणजे परमार्थ चटकन साधतो हे खरे, पण ते मन जाणतेपणाचे हवे, नेणतेपणाचे नको. परमार्थाला बुद्धी लागत नाही असा एक फार मोठा दृढमूल गैरसमज भारतामध्ये पसरलेला आहे. परमार्थाला विद्वत्ता व व्यवहारी स्वार्थी बुद्धिमत्ता लागत नाही हे खरे, परंतु सारासार विचार करून सार बरोबर निवडण्याची शक्ती असलेल्या सूक्ष्म आत्मबुद्धी वाचून आत्मज्ञान होणे शक्यच नाही हेही तितकेच खरे आहे. प्राणी भावया मोकळा आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा सहजची होये. बंधनातून मोकळे होण्यासाठी सर्वांच्या आधी सूक्ष्म बुद्धी पाहिजे. सूक्ष्म आत्मस्वरूप ओळखण्याची शक्ती तिच्यामध्ये पाहिजे. त्या बुद्धीने सार व असार, स्थूल व सूक्ष्म या सर्वांचे स्वरूप जाणले की ते जाणणारा मी आपोआपच सर्वाहून निराळा होतो. त्याला असलेले दृश्याचे बंधन गळून पडते. काहीच नेणी जेते अज्ञान, सकळ जाणी जेते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान स्वयंची आत्मा. वस्तूंचे यथार्थ स्वरूप न कळणे याचे नाव अज्ञान, तर वस्तूचे यथार्थ स्वरूप कळणे याचे नाव ज्ञान होय. अज्ञानामध्ये काहीच कळत नाही, तर ज्ञानामध्ये सगळे कळते. पण ज्ञानरूपी जाणीव सुद्धा ज्यावेळी मागे राहते त्यावेळी स्वरूप साक्षात्कार होतो. मी आत्माच आहे असा अनुभव येतो, त्यास विज्ञान असे म्हणतात. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला जन्म तो कैसा. एक माणूस अमृत प्याला आणि त्यामुळे अमर झाला, मग लोकांना मरण कसे काय येते बुवा असे तो म्हणू लागला. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष सामान्य माणसांना म्हणतो की अहो, मनुष्य मेल्यावर त्यास जन्म कसा येईल. जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते, तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे. ज्ञानी पुरुष लोकांना विचारतो की अहो, तुम्हाला भूतबाधा होते तरी कशी. त्याचप्रमाणे ज्याला विषबाधेचा अनुभव नाही तो इतरांना विचारतो की तुम्हा लोकांना विष चढते तरी कसे. आधी बद्धा सारीचे भावे, मग हे न लगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे. या सगळ्याचा भावार्थ असा की आपण आधी बद्ध दशेत जावे, त्या दशेची लक्षणे अंगी बाणली म्हणजे मग असले प्रश्न माणूस विचारणार नाही. बद्धाची अवस्था ध्यानात येण्यासाठी आपण आपले ज्ञान जरा बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. निजेल्यास चेईला तो, म्हणे हा का रे वोसणा तो, अनुभव पाहण्याची आहे तो, तरी मग निजोन पहावा. झोपी गेलेला एक माणूस बरवू लागला. त्याला पाहून एक जागा माणूस म्हणाला, हा माणूस झोपेमध्ये असा का बरवतो आहे. तो का व कसा बरवतो याचा अनुभव हवा असेल तर स्वतः झोपी जाणे जरूर आहे. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी न पडे गुंती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही. ज्ञानी पुरुषाची वृत्ती दृश्यामधून बाहेर पडलेली असते, त्यामुळे बद्ध माणसाच्या वृत्तीप्रमाणे ती दृश्यामध्ये गुंतून किंवा अडकून जात नाही. ज्याप्रमाणे भुकेलेल्या माणसाच्या अवस्थेची कल्पना पोट भरून तृप्त झालेल्या माणसाला येत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी व मुक्त माणसाला बद्ध माणसांच्या जीवनाची कल्पना सहजपणे येत नाही. इतुकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. एवढ्या विवेचनाने श्रोत्यांच्या शंकेचे निरसन झाले. ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. मुक्त पुरुषाचच पुन्हा जन्म येत नाही. खोल आत्मानात्म विवेक केला असता आत्मज्ञानाची अंतरस्थिती बाणते. हे सगळे श्रोत्यांना पटले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास 7वा. तर अशा रीतीने श्रोते हो, येथे आपले दशक 9व्या मधील समास 7व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि.